रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पक्षाच्या मुंबई प्रदेश कार्यकारिणीच्या वतीने माननीय नामदार आपल्या सर्वांचे लाडके नेते श्री रामदासजी आठवले साहेब, सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री भारत सरकार यांच्या केंद्रीय मंत्रिपदाच्या दशक पूर्ती निमित्त भव्य नागरिक सत्कारासाठी इकडे उपस्थित असणारे, थोड्याच वेळात आपल्या सोबत असणारे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी, आताच आपल्या सगळ्याला संबोधित करून इकडनं निघाले ते आपले माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी, माननीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री श्री छगन भुजबळ साहेब, माननीय विधानसभा उपाध्यक्ष श्री अण्णा बनसोडे, माननीय पालकमंत्री मुंबई उपनगर श्री ॲडव्होकेट आशिष शेलार, माननीय पालकमंत्री मुंबई उपनगर श्री मंगल प्रभात लोढा, माननीय गृहराज्यमंत्री श्री योगेश कदम आणि आजच्या कार्यक्रमाचे उत्सव मूर्ती तसेच आमचे आदरणीय केंद्रीय राज्यमंत्री माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब, माननीय वहिनी साहेब, मंचावर उपस्थित सर्व मान्य नेते, आमदार, पदाधिकारी आणि माझ्या उपस्थित सर्व बांधवांनो, खरं तर आठवले साहेबांनी 10 वर्ष केंद्रात राज्यमंत्री म्हणून पूर्ण केली, याचा आनंद जेवढा तुम्हा आम्हाला आहे तसाच आणि तेवढाच आनंद राज्यातील आणि देशातील तमाम नागरिकांना आहे। कारण खऱ्या अर्थाने आठवले साहेबांनी कधी मंत्री म्हणून केवळ काम केलं नाही, तर तळागाळातल्या माणसाला न्याय मिळवून देण्याचं अभूतपूर्व कार्य जे आठवले साहेबांनी केलं आहे, त्याचा अभिमान प्रत्येक भारतवासियाच्या मनात निश्चितपणे आहे। आठवले साहेबांनी केवळ गेल्या 10 वर्षात आपल्या कामगिरीचा ठसा या देशात उमटवला नव्हे, तर कार्यकर्ता म्हणून त्यांनी आपल्या जनकार्याची सुरुवात जेव्हापासून केली तेव्हापासून त्यांच्या कामाचा ठसा हा जनतेच्या मनात कायम राहिलेला आहे। आदरणीय आठवले साहेबांनी विधिमंडळ सदस्य म्हणून उत्तम कार्य केलं, राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून अत्यंत दर्जेदार कार्य हे आठवले साहेबांच्या हातनं घडलं। लोकसभेत त्यांनी खासदार म्हणून अत्यंत मोलाची भूमिका निभावली, राज्यसभेतही त्यांनी खासदार म्हणून अनेक वर्ष कार्य केलं आणि आता केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून आठवले साहेबांनी आपलं कार्याचा ठसा हा दाखवून दिलेला आहे। बांधवांनो, सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा, राज्य मंत्रिमंडळ, केंद्रीय मंत्रिमंडळ या लोकशाहीच्या प्रत्येक संविधानिक पदावरती जबाबदारीपूर्वक त्यांनी जे कार्य केलं आहे हे फारच क्वचित आपल्याला दिसून येतं। या देशातल्या प्रत्येक सभागृहात विधिमंडळ असो राज्याचं किंवा केंद्रातलं दोन्ही सभागृहाचं कामकाज असो, बारकाईने त्यांनी लक्ष देऊन काम केलं। आणि आठवले साहेब ज्या वेळेला राज्य विधिमंडळात कुठून बोलतात किंवा केंद्राच्या आपल्या लोकसभेत किंवा राज्यसभेत सभागृहाला संबोधित करतात, त्यावेळेला आपण सगळे त्यांना टीव्हीवर पाहत असतो। अगदी पंतप्रधान मोदी साहेब पण आठवले साहेब बोलायला उभे राहिले की विशेष नजर ठेवून बघत असतात, ते आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे।
आठवले साहेबांच्या शैलीत जो विनोद असतो, आठवले साहेब हे काही शब्दात किंवा काही ओळींमध्ये बरंच काही बोलून जातात. आपल्यापैकी बऱ्याचशांना वाटतं की आठवले साहेबांची शायरी किंवा शेर ऐकल्याशिवाय कुठचेही भाषण पूर्ण होऊ शकत नाही. ते खरं आहे, परंतु त्या 2 वाक्यांमध्ये लांब भाषण करणाऱ्यांपेक्षा अत्यंत उत्तमरित्या ती आपली भूमिका नेहमीच मांडत असतात. आणि अशा या थोर नेत्यांनी जे समाजकार्य या राज्यासाठी केलेलं आहे, या देशासाठी केलेलं आहे, त्याची जाणीव या देशातल्या प्रत्येक माणसाला असणार आणि ही कायमस्वरूपी राहील. बांधवांनो, नेते अनेक होऊन जातात, पण सगळ्या समाजाला सोबत घेऊन सगळ्यांना न्याय देत अखंड देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता ही काही लोकांमध्ये असते आणि ती क्षमता आदरणीय आठवले साहेबांमध्ये आपल्याला दिसून येते. मला खात्री आहे येणाऱ्या काळात त्यांच्या ह्याच कामगिरीतनं आदरणीय आठवले साहेब देशाची सेवा सातत्यानं करत राहतील. येणाऱ्या काळात ईश्वरचरणी मी हीच प्रार्थना करेन की त्यांच्यावर अजून जबाबदारी त्यांना प्राप्त हो आणि त्यातून देशाची सेवा ते सातत्याने करत राहतील. बांधवांनो, आजच्या क्षणी खरं तर या ठिकाणी बोलत असताना रामदास आठवले साहेब गेले 10 वर्षापासून केंद्र सरकारमध्ये सामाजिक न्याय व अधिकारिता विभागाचे राज्यमंत्री म्हणून देशसेवा करत आहेत. या प्रदीर्घ काळात अनुसूचित जाती, इतर मागासवर्गीय, दिव्यांग बांधव, ज्येष्ठ नागरिक, सफाई कामगार आणि समाजातील विविध वंचित घटकांच्या कल्याणासाठी योजनांना त्यांनी सातत्याने पुढे नेले आहे. शिक्षण असो, शिष्यवृत्ती असो, कौशल्य विकास असो, रोजगार असो किंवा सामाजिक सुरक्षा, शासनाच्या योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं कार्य त्यांच्या विचारातून आणि कार्यातून आपण सातत्याने पाहिलेलं आहे. सामाजिक न्याय म्हणजे प्रत्येकाला संधी देणे, सन्मानाने जगण्याचा अधिकार देणे आणि ज्यांचा आवाज व्यवस्थेपर्यंत पोहोचत नाही त्यांचा आवाज अधिक ताकदीने व्यवस्थेपर्यंत पोहोचवण्याचं काम, हेच खऱ्या अर्थाने सामाजिक न्यायाचं काम आहे. रामदास आठवले साहेबांच्या कार्याचा गौरव करताना 4 ओळी सांगाव्याशा वाटतात. बाबासाहेबांच्या विचारांची ज्योत मनामध्ये तेवट ठेवली, वंचितांच्या हक्कासाठी संघर्षाची मशाल हाती घेतली, दिल्लीच्या संसदेतही महाराष्ट्राची बुलंद हाक दिली. रामदास आठवले यांनी सामाजिक न्यायाची लढाई पुढे नेली. आठवले साहेब आज या व्यासपीठावरती अनेक ज्येष्ठ नेते यांनी तुमच्याबद्दल असणारी त्यांच्या मनातली आपुलकी आणि समाजाप्रती तुम्ही केलेल्या कार्याचा गौरव आपल्या शब्दातून व्यक्त केलेला आहे. परंतु आज एका गोष्टीची खरोखर कबुली द्यायला लागेल की आदरणीय आठवले साहेबांच्या कार्याची गौरव करताना काही शब्दात व्यक्त करणं हे शक्य नाही. त्यांचं कार्य हे एवढं मोठं आहे. त्यांनी समाजात जे ध्येय आपल्या सर्वांसमोर ठेवलेलं आहे त्या ध्येयाला आपण नेहमीच लक्षात ठेवून त्यांना अभिप्रेत असणाऱ्या मार्गावर चालून भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सिद्धांत आमच्या समोर ठेवलेले आहे त्यांच्या नेतृत्वात त्याची पूर्ती करण्याची जबाबदारी तुम्ही आणि आम्ही हाती घेऊ आणि आदरणीय आठवले साहेबांची ते नेतृत्व हे कायमस्वरूपी तुम्हा आम्हाला लाभेल
अशी मनोकामना मी इकडे व्यक्त करतो आणि आपल्या शब्दांना विराम देण्यापूर्वी त्यांना आश्वासित करतो कि आठवले साहेब, आप आगे बढ़ो, हम हमेशा आपके साथ हैं। खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। धन्यवाद साहेब। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।